या भागाचं नाव पंचक्रोशीत नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात गाजतं. त्याचं कारण दिवंगत लोकनेते आबासाहेबांना अभिवादन करत मंचावर सगळेच लोक मान्यवर आहेत. त्यामुळे चुकून एखादं नाव राहिलं तर पुन्हा हे नको. त्यामुळे मंचावरचे सगळे मान्यवर, मंचाच्या खाली बसलेले सुद्धा सगळे मान्यवरच आहेत. फक्त इकडे जागा नाही म्हणून खाली बसलेले आहेत. त्यामुळे तेही सगळे मान्यवर आणि समोर बसलेले सगळे आमचे बुजुर्ग, शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आलेले आमचे साईनाथ अभंगराव, कारण शिवसेनेचे बरेचसे पदाधिकारी हे आज सोलापूरच्या सभेच्या तिकडे गेलेले आहेत. मंडळी, लोकसभांचं बिगुल वाजलंय, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी चालू आहेत. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपापली मांडणी करत आहे. पण या सगळ्या मांडणींमध्ये एक महत्त्वाची मांडणी जर तुम्ही नीट ऑब्झर्व केली, खूप बारकाईने बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की महायुतीचा कुठलाही माणूस जो प्रचार सभेत बोलतो तो एक वाक्य हमखास सांगत आहे की आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचे, बरं का, आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचे. तर मला काही हा घोळ कळत नाही. म्हणजे ठीक आहे, एक वेळ भाजपचे लोक बोलतायत तेही मी समजून घेऊ शकते, पण आमचे जे भाऊ गेलेले तिकडे सगळे, म्हणजे आपल्या शाजीबापूपासून सगळे जी काही माणसं तिकडे गेलेली आहेत, आता मी इथं काय बोलले तर बापू सगळा स्टॉक संपवतील आजच. काय कशाला चाललंय बापूला? आधीच बापूचं वजन लय कमी झालंय आणि बहीण म्हणून मला त्यांची काळजी आहे. त्याच्यामुळं बापूचं जास्त वजन काय मला काही कमी करायची इच्छा नाही, लक्षात घ्या. ह्या सगळ्यांमध्ये जे 40 गेले ते 40 पण सांगतात की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय. इकडची दादाची जी माणसं आहेत ती पण सांगतात आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय. बरं, ह्यांचं लय विशेष आहे बरं का. म्हणजे ज्यांना 8 जागा मिळाल्यात ते 48 जागांसाठी प्रचार करतात. ज्यांना 4 जागा मिळाल्यात ते सुद्धा 48 जागांचा प्रचार करतात. आमच्या जानकर दादाला 1च जागा मिळाली, ते पण 48 जागांचा प्रचार करतात. आणि आमच्या इंजिन दादाला तर जागाच नाही, ते बी प्रचार करतात. हे लय विशेष आहे. आणि हे प्रत्येक जण काय सांगते की मोदीला पंतप्रधान करायचंय म्हणून मत द्या. विशेष आहे बरं का. याच्यातला एक पण जण म्हणत नाही की मत या कारणासाठी द्या बाबा की आम्हाला काही कामं करायची. याच्यातला एक जण पण सांगत नाही की बाबा आम्ही तुम्हाला 2019ला 2014ला म्हटलं बाबा की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार आहेत, तर आम्ही काही ते देऊ शकलो नाही. हप्त्यानं तुम्हाला 7-8 लाख रुपयेच देऊ शकलोय आणि उरलेली 7 लाख रुपये द्यायची आणि उरलेली 7 लाख द्यायची ती संधी द्या आणि म्हणून मत द्या असं म्हणत नाही. किंवा याच्यातले असंही म्हणत नाहीत की बाबा आम्ही 2014ला किंवा 19ला म्हणलो होतो की हर साल 2 करोड बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे, तर आम्हाला काही तेवढं जमलं नाही बाबा. आम्ही 5-50 लाखच लोकांना रोजगार देऊ शकलो, अजून आम्हाला 1.5 कोटीला द्यायचेत, तर अजून एकदा संधी द्या. ह्याच्यासाठी मत द्या म्हणतात का? नाही. ते असं पण म्हणत नाही की ठीक आहे बाबा शेतमालाला भाव वगैरे आम्ही सगळं म्हणलं होतं खरं, पण आम्हाला काही कापूस आणि सोयाबीनच्या भावाचं नीट कळलं नाही, कांदा निर्यात बंदी किंवा आम्हाला ऊसाच्या धोरणाचं पण अजून नीट कळलं नाही, पण आम्ही सुधारणा करू आणि ती सुधारणा करण्यासाठी संधी म्हणून मत द्या म्हणतात का? नाही. ते एवढंच म्हणतात मोदीला पंतप्रधान करायचंय, मत द्या. अरे पण कशापायी, म्हणजे कशापायी पंतप्रधान करायचे ते तर सांग की बाबा. एवढा आट्टापिट्टा कशापायी? हा म्हणजे हे म्हणजे लगीन लोकांचं. आपण काय बोलू नाही, त्याचं काय बोलायचं आपण जरी सोडून दिलं. काय तरी त्याचं धोरण असलं पाहिजे ना. कशापायी पंतप्रधान करायचं ते सांगा आम्हाला. कशापायी करायचं? असं काय तुम्ही 10 वर्षात असं काय दिवं लावलं म्हणून तुम्हाला आम्ही पंतप्रधान करायचं, तुम्ही एकदा आम्हाला सांगितलं पाहिजे. काय नेमकं असं काय घडलं? गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातले प्रश्न कोणते सुटले? दादा हो, मी म्हटलं ना की बापूसाठी आपण स्पेशल एपिसोड करू पुन्हा विधानसभेला. आत्ता बापूसाठी एपिसोड करायची काय फार लय डोक्यात नाही. एपिसोड आत्ता जो करायचा आहे ना तो खास लोकसभेसाठी करायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण एकदा ठरलं की पिट्टा पाडणे, आपला पिट्टा पाडत असतो आपण. आता झालंय असं की ही सगळी जी माणसं आहेत
एक 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा बरं तुम्ही, 10-12 वर्षांपूर्वीचा काय परिस्थिती होती. 12वी पास झालं रे झालं लेकरू की टीसी काढायचे, मार्कूम काढायचे आणि पहिलं डीएड कॉलेज शोधून शोधून आणायची की नाही आणि डीएड कॉलेजला जाऊन फॉर्म भरायचा. का बरं? पोरगी डीएडला लागलं पाहिजे, पोरगी डीएडला लागली पाहिजे. डीएडला पोरगी लागली की लगेच नोकरी मिळते, लगेच नोकरी मिळते तिला, असं म्हणून 10-12 वर्षापूर्वी सगळी डीएड कॉलेज हाऊसफुल दिसायची. गेल्या 10 वर्षात डीएड कॉलेज आणि डीएड कॉलेजच्या संस्था चालकांचे कुत्रे हाल खात नाहीत अशी परिस्थिती आहे. ऊस पडली ती सगळी कॉलेजेस. तर कॉलेजला काय आता ऍडमिशन नाही, काही नाही. का नाही? अहो 10 वर्षात शिक्षक भरतीच झाली नाही. टीईटी झाली की सीईटी, सीईटी झाली की टीईटी, टीईटी झाली की सीईटी, तेच सगळं नाद चालू आहे. आणि टीईटी सीईटीच्या नादात होतंय काय, बेरोजगारांना खरं तर भुलवण्याचा धंदा आहे. बेरोजगारांना वाटतंय आपण टीईटी करायला लागलो, सीईटी करायला लागलो, तुम्हाला थोपवून धरलंय त्यांनी टीईटी सीईटीच्या नावाखाली. पण ह्या सगळ्यात वय वाढत गेलं आणि यजबार झाले, त्याचं कोण? त्याचा जिम्मेदार कोण? तर त्याच्यावर काहीच बोललं जात नाही. कितीतरी अशी लोक आहेत, कितीतरी जण की डीएड केलं, मग नाही आता डीएड नाही, डीएडलाच काही स्कोप नाही, जागा निघाली बीएड करतो. बरं, नाही बीएड नाही, एमएड करतो. नाही इकडे बीपीएडची जागा आहे, बीपीएड करतो. नाही एमपीएड करतो. डीएड, बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, डी निघून चालला, बी निघून चालला, पी निघून चालला, एम निघून चालला, ईएड तेवढं शिल्लक राहिले. भरतीच नाही ना, कुठलीच भरती नाही. आमची नोकर भरती झाली नाही. आरोग्य सेवकांच्या भरतीचं काय? न बोललेलं बरं, भरती नाही. अंगणवाडी सेविकांचं काय? तलाठी भरतीचं काय? ग्रामसेवकाचं काय? पोलीस भरतीचं काय? ज्या तहसीलमधल्या ज्या जागा निघतात सिनियर ज्युनियर क्लर्कच्या, त्या जागांचं काय? कोर्टातल्या सिनियर ज्युनियर क्लर्कच्या जागा निघतात, त्याचं काय? पशुवैद्यकीय खात्याच्या जागा निघतात, त्या जागांचं काय? तर याच्यातल्या कुठल्याही जागांची भरती निघाली नाही. राजे, का निवडणूक लढणं गरजेचं आहे आणि का या वेळेला का बदल करणं गरजेचं आहे, त्याचं कारण नीट समजून घ्या. आपण कुणावरही टीका न करता, कुणालाही शिवीगाळ न करता, कुणावरही टिप्पणी न करता, दादा आता घ्या जरा ऍडजस्ट करून. काय आयोजकांना वाटलं असेल काय ताईच्या सभेला 50-50 लोक जमतेत, घेऊ कुठेतरी बळकांडात आपण, तर त्यांनी अशी सभा लावली, त्याच्यामुळे एवढ्या लोकांची अडचण झाली. त्यांना काही अंदाजच आला नसेल आपण बॉक्स ऑफिसवर हिटत असतो म्हणून, त्यांना काय लक्षातच आलं नाही. असं होतं, ऍडजस्ट करून घ्या बाबा कस तरी. आता बघा, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण नीट जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतंय की मागच्या 10 वर्षांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने एक रिपोर्ट बनवला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलंय की आमच्याकडे सगळ्यात जास्त इन्कम सोर्स कशाचा आहे, तर ते म्हणतात गाडीचं कर्ज नाही, घराचं कर्ज नाही, कुठलाही व्याजदर नाही, फिक्स डिपॉझिट नाही, सेव्हिंग नाही, पिगमी नाही, काही नाही. मग पैसे कशाचे आहेत सगळ्यात जास्त, तर स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडं नोकरीच्या साठी पोरांनी जे चलन भरलेले त्या चलनाचा पैसा सगळ्यात जास्त आहे. म्हणजे काय, तर ते असं सांगतात की समजून घ्या, आता तलाठ्यांच्या जागा निघाल्या होत्या, जागा निघाल्या 2 लाख आणि फॉर्म किती भरले माहितीये का तुम्हाला? जागा निघाल्या 200 आणि फॉर्म भरले 18 लाख. 200 जागांच्या साठी 18 लाख फॉर्म भरले आणि एक फॉर्म भरण्यासाठी चलन किती भरायला लागतंय? 1000 रुपये. 1000 रुपये चलन. कम्प्युटरवर फॉर्म भरायला गेल्यावर त्यानं घेतोय 200 रुपये. आणि पुन्हा परीक्षा कुठे होती? परीक्षा सांगोल्याला होत नाही, महूदला होत नाही, अकलूजला होत नाही, वाकीशिवनीला होत नाही, भंडी शेगावला होत नाही, अक्कलकोटात होत नाही, इकडे अकलूजात होत नाही, तिकडे काय कुर्टीला होत नाही, तिकडे काटी वैरागला होत नाही. परीक्षा कुठे होती? परीक्षा होती सोलापूरला. परीक्षा सोलापूरला होते. म्हणजे जाण्या येण्याचं तिकीट किती गेलं? 500 ते 700 रुपये. आमच्या गोरगरिबाला शक्य नाही एवढा पैसा खर्च. गोरगरिबाच्या लेकराला 1000 रुपयाचं चलन, 200 रुपये फॉर्म भरायचे आणि 500 ते 700 रुपये तिकिटाचे, म्हणजे एका परीक्षेसाठी किमान 2000 रुपये खर्च करायचे. त्याच्याकडे पैसे नाहीयेत, पण तो सांगतोय किडूक मिडूक विकल, किरडू शिरडू काय असेल ते सगळं हे करेल, पण लेकराला पैसे द्यावे, कारण हे पैसे दिले तर लेकरू माझं नोकरीला लागल, नोकरदार होईल, पान फिटल, काहीतरी गरिबी हटल, पोटाला चिमटा घ्यायला लागली, बाप तेच ठिगलाचे कपडे घालायला लागला आणि ते पैसे द्यायला लागला. पण काय
लेकराला बी वाटतंय माय बापाचं स्वप्न पूर्ण करायचं, ते बी डोळे फोडून अभ्यास करते, जाते परीक्षा देते, परीक्षा देऊन येते आणि दुसऱ्या दिवशी टीव्ही लावल्यावर टीव्हीवर बातमी काय? पेपर फुटला. फुटला पेपर. आरोग्य सेवक पेपर फुटला, अंगणवाडी सेवक पेपर फुटला, तलाठी भरती पेपर फुटला. अरे पेपर फुटला, परीक्षा रद्द झाली, सगळं खरं. पण ज्या पोरांनी 1,000 रुपये भरले होते त्या 1,000चं काय? 18 लाख गुणिले 1,000 म्हणजे किती पैसे झाले? एवढे सगळे पैसे सरकारच्या तिजोरीत गेले. त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल सरकार का बोलत नाही? जे इकडच्या तिकडच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायला लागले त्यांनी 18 लाख गुणिले 100 हे मी फक्त एका परीक्षेचं सांगितलं. गेल्या 10 वर्षात अशा कितीतरी परीक्षा झाल्या ज्या परीक्षांचं चलन इतकं झालं की स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते होम लोन, व्हेकल लोन, सेव्हिंग आणि फिक्स्ड डिपॉझिटचे नाही तर फक्त आणि फक्त नोकर भरतीच्या चलनाचेच पैसे आमच्याकडे इतके झाले की सगळ्या बँकांमध्ये आमची बँक टॉपला आहे. काय कमाल आहे. बरं एवढं करून मी त्या तलाठी भरतीचा पेपर किती मार्काचा? 200 मार्काचा. आणि मार्क किती पडले त्याच्यात? 214, 212, 216. हेच मोदी की गॅरंटी है. 200 पैकी 212 ये मोदी की गारंटी है. मोदी की गारंटी तुमको रोजगार दिलाने की नहीं है. मोदी की गारंटी इधर पानी पिलाने की नहीं है. मोदी की गारंटी रास्ता ठीक करने की नहीं है. मोदी की गारंटी इधर हमारी माँ बहनों को कुछ सुरक्षा देने की नहीं है. मोदी की गारंटी क्या है? जितना बड़ा भ्रष्टाचार उतनी बड़ी एंट्री, यही मोदी की गारंटी. जितका मोठा भ्रष्टाचार असेल तेवढी मोठी आम्ही एंट्री देऊ, ही मोदीची गॅरंटी आहे. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे विचार करा की हा भ्रष्टाचारी आहे, तो भ्रष्टाचारी आहे, त्यात मात्याकल पुल्लावे थायतो अटकल हन्नाला थायतला तालिकत थाय मात्याकल. आता कुत्तो गेलं तर तगलं, कुत्तो गेलं सांगितलं तर काय केलं त्यानं, कुत्तो गेलं काय केलं ते. हा ह्याच्याकडं काय पुलावा निघाला नाही, ह्याच्या शिड्या बाहेर निघाल्या, या चिडी मधल्या त्या बी. दादा हो इधर 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 कुछ दिमाग की बत्ती खोलो, इधर कुछ दिमाग की बत्ती खोलो आणि विचार करा की काय पद्धतीचं राजकारण चालू आहे. ज्या भावना गवळीवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या भावना गवळी गॅरंटी काय बघा मोदीची. त्याच भावना गवळींच्या हातून आम्ही राखी बांधून घेऊ, ही मोदी की गॅरंटी आहे. अशोकराव तुमचं काय झालं? साहेब ते आपलं आदर्श घोटाळ्याचं. वा वा ठीक आहे हरकत नाही. अशोकाच्या झाडाला तर कमलाचं फुल लागणार आहे. चला तुम्हाला राज्यसभा देतो, हे मोदी की गॅरंटी आहे. प्रफुल्ल भाई तुमचं काय? विमान नगरी घोटाळ्याचे माझे 140 कोटी. हरकत नाही पण एकटे येऊ नका, बाकीच्यांना घेऊन या. चला तुम्हाला गॅरंटी आहे, तुम्हाला पण सुरक्षितता देतो. दादा तुमचं काय? मी माझ्या तोंडाने माझी तारीफ काय सांगू साहेब. माझी तारीफ तर अख्खा महाराष्ट्र करायला साहेब. किती एक जास्त काही नाही साहेब, 70,000 कोटी बनायलेत. अरे वा 70,000 कोटी का मोठं काम केलंय. तुम्हाला डीसीएम करतो, या इकडे चला. ये मोदी की गारंटी है. जितना बड़ा भ्रष्टाचार उतनी बड़ी एंट्री, ये मोदी की गारंटी है. जो गुणवत्ता धारक है, जो ईमानदार है, जो प्रामाणिक है, अशा लोकांच्यासाठी मोदीची गॅरंटी नाहीये. मोदीची गॅरंटी भ्रष्टाचारांच्यासाठी आहे. का ही निवडणूक महत्वाची आहे दादा हो? आपण एखादी भाजीपाल्याची गाडी घेतो, वडापावची गाडी, अंडा ऑमलेटची गाडी. आमची माणसं काहीतरी गाडी विडी, एखाद्या रिक्षा, एखादा वडा चालवायचं बघतात. फार झालं 1.5 ते 2 लाख रुपये कर्ज काढतात. हार्डली 5 ते 6,000 रुपयाचा कर्जाचा हप्ता असतो. 6,000चा हप्ता जर 2 महिने जर रुकला, बँक टाळे लावते, बँक जप्ती आणते. बँक नाही तेवढे तगादे करते, गाडी ओढून नेते. 6,000चे 2 हप्ते चुकले तर बँक आम्हाला टाळा लावते. पण 6,000 कोटींचे जर घोटाळे केले तर मोदी त्यांना भाजपात प्रवेश देतात. ही मोदींची गॅरंटी आहे. म्हणून आम्हाला सत्ता बदल पाहिजे, म्हणून आपकी बार भाजपात तडीपार पाहिजे. का कशासाठी आम्हाला का सत्ता बदल करायचा आहे? एक खासदार निवडून आणायचा म्हणून नाही.
एवढा बारका विचार करत नाही मी. कुठतरी एक खासदार निवडून आणायचा आहे, एक नंबर वाढवायचा आहे, एवढ्यासाठी अजिबात नाही. एक खासदार निवडून आणण्यासाठी नाही, तर इथं ज्या ज्या लोकांनी सांगितलं की मोदीजी तो विश्वगुरु है, अरे भाई कुछ तो बता, विश्वगुरु ने ऐसे क्या झंडे गाड़ लिए? अरे काय झेंडा लावलाय ते सांग की आम्हाला. त्या विश्वगुरुनं काय केलं इकडं? विश्वगुरु आम्ही कधी म्हणू शकू? तर ते म्हणले आणि G20चा अध्यक्ष नाही का झाले. अरे येड्या, G20ला एक अध्यक्ष नसते र, लय जण असतात त्याला. कुठं घुटण्यात मेंदू आल्यासारखं करायला लागलाय. आणि G20 पेक्षा लय मोठ्या संघटना आहेत या जगामध्ये. अरे सेटो हाय, सेंटो हाय, नाटो हाय, सार्क हाय, युनो हाय, हु हाय, अरे कितीतरी संघटना आहेत. आणि या संघटनांचं मोदींच्या आधी अनेक पंतप्रधानांनी अत्यंत छान पद्धतीने अध्यक्षपद भूषवलेली आहेत. नुसतं एवढंच नाही, ते जे जाहिरात करतात ना, मोदीजीने वार रोखा दे पापा 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 वार रोखा, त्यांना हे सांगण्याची गरज आहे. अरे भक्तुल्य हो, तुमच्या आधी या देशात एक अशी पंतप्रधान माय माऊली झाली होती जिनं नुसतं युद्ध थांबवलं नाही, तर 1971 साली अख्खा एक देश निर्माण केला होता. बांगलादेश नावाचा एक अख्खा देश. इतकी मोठी कामं करणारे पंतप्रधान होते, पण त्यांचं चुकलं राव, चुकलं त्या सगळ्यांचं. आमच्या आबासाहेबांचं पण चुकलं आणि या सगळ्या लोकांचं पण चुकलं. काय चुकलं माहितीये का? त्यांना जाहिरातच करता आली नाही. जाहिरात करता यायला पाहिजे ना, जाहिरात करता आली नाही त्यांना. साधं गणित आहे बघा बरं. तुमच्या माझ्या दंडावर असा एक धामुक्यासारखा ठिपका आहे, कुरीव काढला ठिपका आहे. काय आहे ती? देवी रे, देवी, देवी काढलेली आहे. किती लशी दिल्या काँग्रेसच्या काळात, किती लशी मिळाल्या आपल्याला? देवी, BCG, ट्रिपल, गोवर, धनुर्वात, पोलिओ, नारू, अरे 14 लशी मिळाल्या. 14 लशी मिळाल्या, पण त्यांनी कधी जाहिरात केली नाही. एकच लस दिली बाबांना, एकच कोरोनाची लस दिली. मी तर विकत घेतली 600 रुपये देऊन. माय बापाच्या इमानदारीनं मरती रात्र झाली, मी विकत घेतली. आपण कशाला फुकट खायचं कोणाचं, जाऊ दे मरू दे तिकडे, आपण विकत घेतली. आणि 14 लशी दिल्यावर आम्ही जाहिराती नाही केल्या. एक लस दिली आणि त्याचं सर्टिफिकेट काढा म्हणले. 100 रुपये घेतले का नाही कम्प्युटरवाल्यानं सर्टिफिकेटला? 100 रुपयाचं सर्टिफिकेट काढलं. फोटो कुणाचा निघाला? मध्ये बाबाचा. कुठं आलं ते सर्टिफिकेट कामाला? घर घेताना लागलं ते सर्टिफिकेट, नोकरीच्या वेळेला लागलं सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स काढताना लागलं सर्टिफिकेट, विजा पासपोर्टच्या वेळेला लागलं सर्टिफिकेट, बँकेत खातं काढताना लागलं सर्टिफिकेट, घरकुल योजनेमध्ये लागलं सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ऍक्सिडेंट क्लेम करताना लागलं सर्टिफिकेट. अरे जर कुठंच ते सर्टिफिकेट लागलं नाही, तर 140 कोटी गुणिले 100 रुपये का घेतले आमच्याकडून? या घोटाळ्यावर कोण बोलणार? मोदींच्या भक्तुल्यांना याच्यावरती उत्तर देता येत नाही. त्यांना फक्त 45 पैशाच्या हिशोबाने मेसेज करता येतात, बोलता येत नाही त्यांना. आणि मोदींच्या भक्तुल्यांची अवस्था काय आहे माहितीये का? मोदींच्या भक्तुल्यांची अवस्था 90 सालच्या सिनेमासारखी झाली. ते 90 सालचे सिनेमे होते की नाही, ते झीनत अमान, परवीन बाबी, हेमा मालिनी, काय ते अजून लय काय काय मला नावं एवढी येत नाहीत. हे जे सगळे होते, ह्यांना यांच्या काळात एकच स्टोरी असायची. हिरोईन सोडून अख्ख्या गावाला माहिती असायचं की ह्या हिरोईनचा बाप चोर आहे, डाकू आहे, दरोडेखोर आहे, स्मगलर आहे. फक्त तिलाच माहित नसायचं, बाकी सगळ्यांना माहिती. ती गत या भक्तुल्याची झालेली आहे. अख्ख्या देशाला माहित आहे की फेकू म्हणल्यावर कुणाचं नाव येतंय, कपटी म्हणल्यावर कुणाचं नाव येतंय, आणि भक्तांना पत्ताच नाही. भक्त नुसता रतीब. अरे म्हणून गरजेचं आहे, जाहिरातीनं काय होत नसतंय. जाहिरात कुणाची येते? ही सगळी तरणी बाड पोरं. तुम्ही नेटफ्लिक्स बघता, अमेझॉन बघता, असं स्क्रोल करता आणि स्क्रोल करताना ऍड कशाची येते? चांगलं पुस्तक वाचायची ऍड येते का दादा? येते नाही. हा, तब्येतीला लय चांगलं बाबा, इकडे आखाड्यातले सगळे पैलवान आहेत, आमचा बापू बी लय मोठा पैलवान, आणि तूप खायची ऍड येते काय? तूप खायची जाहिरात येते, तूप तब्येतीला चांगलं असतंय. बदाम खायची जाहिरात येते, तब्येतीला लय चांगलं असतंय. ऍड कशाची येते? जंगली रमी प्याव ना महाराज. ऍड कशाची येते? बोलो जुबा केसरी. ऍड कशाची येते?
खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और बैक पाइपर. असंच आहे ना. ह्याचा अर्थ असा आहे की जाहिरात वाईट गोष्टीची असते. चांगल्यांना जाहिरात करायची गरज नाही, खानदानीला सांगायची गरज नाही. जाहिरात वाईट गोष्टीची असते. मोदी आणि भाजपाचे लोक वाईट विचारांचे आहेत. त्यांचे विचार वाईट आहेत, त्यांचे विचार हुकुमशाहीचे आहेत, त्यांचे विचार जात आणि धर्मांमध्ये भिंती निर्माण करणारे आहेत, त्यांचे विचार जाती जातीमध्ये धर्मांमध्ये भांडण लावणारे आहेत. म्हणून त्यांना जाहिराती करून करून लोकांना पटवून द्यावं लागतं. दादा हो, या जाहिरातीला बळी पडू नका. ह्या जाहिराती म्हणजे काय खरं नाही. लक्षात घ्या, शराब ही बोतल नाही एवढंच आहे त्या जाहिरातीत, बाकी काय नाही त्या जाहिरातीत. तुम्हाला जे सांगितलं जाते 400 पार 400 पार, अजिबात 400 पार होत नसते, तर अजिबात होत नाही. अरे तिकडे तमिळनाडू मध्ये हे 0 आहे, तर केरळ मध्ये ह्यांना कोणी एंट्री देत नाही. तिकडे जर बघायला गेलं, आंध्र कर्नाटकची परिस्थिती तुमच्या समोर आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये तट देऊन लढत आहेत. तेजस्वी यादव शड्डू ठोकून आहेत. केजरीवालांची भीती वाटते म्हणून केजरीवालांना आत टाकलंय. आणि महाराष्ट्रातलं सगळं काय नाही, अर्धा गलास जास्त झालाय, बाकी काय नाही, चलत राहते. काय ज्या गावच्या बोरी अर्धा जास्त दिला की झोपतय, शांत शांत झोपतय. काय दादा हो, ह्या सगळ्यांमध्ये हे विचार करण्यासारखं आहे की ज्या पद्धतीने यांनी जाहिराती दाखवल्या ना, हे 200 पार होऊ शकतात. महाराष्ट्रात जे 45 पारचा नारा देतात ते 45 सोडा, ते 25 पार पण होतील की नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण वातावरण फिरलंय आणि जनतेचं ठरलंय आता सगळ्या लोकांचं. कदरली ना लोक. माणूस एकदा चहा उकळतय, चांगला लागतंय, दुसऱ्यांदा उकळला थोडा चहाची चव बदलती, तिसऱ्यांदा चहा उकळायचा म्हणलं तर निकोटीन विष तयार होते आणि तब्येतीला घातक असते. आपण 2 वेळा चहा उकळलाय, तिसऱ्यांदा चहा उकळायचा नाही, म्हणजे काय त्याच्या नादालाच लागायचं नाही. ह्या जाहिरातींमध्ये न पडता समोरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती त्यांना बोलतं करावं लागेल की दादा तुम्ही आम्हाला सांगा, महागाईचं काय केलं, बेरोजगारीचं काय केलं, आणि या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही महिला सुरक्षेच्या प्रश्नाचं काय केलं. ज्या पद्धतीने महिलांच्या बद्दलची रोज गलिच्छ वक्तव्य येतात, ज्या पद्धतीने महिलांच्या बद्दल रोज काय ते काही वाईट पद्धतीने बोललं जातं, हे जर एकूण सगळं वातावरण बघितलं तर काय परिस्थिती या राज्यामध्ये उडवून ठेवली ते लक्षात येईल. हे सरकार का बदलायचं त्याचं अजून एक कारण नीट समजून घ्या. कायदा नावाची गोष्टच अस्तित्वात आहे का नाही ते कळत नाही. या देशाचं संविधान बदलण्याचा तर त्यांनी घाट घातलाय, ते उघडपणाने बोलतात. ज्याला कुणाला संविधानाची चाड आहे, संविधान वाचवायचंय, त्यानं या वेळेला बटन दाबताना 10 वेळा विचार करेल. आणि बटन दाबताना तो हाही विचार करेल की माझ्या मत देण्यामुळे, ठीक आहे की मला भाजपला मत द्यायचं नाही पण दुसऱ्या कुठे, पण मत देण्यामुळे जर मत विभाजित झालं तर त्याचा सुद्धा फायदा पुन्हा भाजपालाच होईल. मत विभाजित होण्याचा फायदा भाजपाला होणार नाही, याचा सुद्धा विचार प्रत्येकाला करावा लागेल. राजे हो, ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत, जर भाजपला एवढा कॉन्फिडन्स असता ना इथं निवडून येण्याचा आणि स्वतःच्या विकास कामांचा, तर भाजपाने एवढे पक्ष फोडले नसते. कॉन्फिडन्सच येत नव्हता म्हणून शिवसेना फोडली. शिवसेना फोडूनही कॉन्फिडन्स आला नाही, मग राष्ट्रवादी फोडली, तरीही कॉन्फिडन्स येईना गेला. मग काँग्रेसचे 2-4 गळाला लावले, तरीही कॉन्फिडन्स येईना, मग इंजिनच यार्डात आणून लावलं. काय धंदा आहे? कॉन्फिडन्स नाहीये, कॉन्फिडन्स लो झालाय, निवडून येऊ शकत नाहीत. हे आयबीचे रिपोर्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यांना हे पक्क कळलंय 2 टप्प्यातल्या मतदानाच्या नंतर, आणि 3रा टप्पा 7 तारखेला आहे. या एकूण सगळं जर बघितले, त्याच्या रिडिंग घेतल्या, तर त्यांच्या हे पक्क लक्षात आलंय की ही निवडणूक त्यांच्या हातातून चालली आहे. आणि निवडणूक हातातून चालली म्हणून त्यांनी दडपशाहीला सुरुवात केली. आणि म्हणूनच अभिजित पाटलांच्या विठ्ठल नागरी सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस येते. म्हणूनच शशिकांत शिंदेवरती अटकेची तलवार अशी टांगती ठेवली जाते. आणि म्हणूनच वाशीमध्ये शिवसेनेचा महिला मेळावा घेणाऱ्या
MK मडवीला रातोरात उचलण्याची कारवाई केली जाते. ही सगळी राजा घाबरलाय. घाबरलेल्या राजाची ही सगळे कारनामे आहेत, नीट समजून घ्या. राजा प्रचंड घाबरलेला आहे. राजा अजिबात निवडून येऊ शकत नाही, जिंकू शकत नाही, हे त्याच्या पक्क लक्षात आलेलं आहे. दादा हो, ही निवडणूक का गरजेची आहे? अजून एक मुद्दा आहे त्याच्यात. ही निवडणूक याहीसाठी गरजेची आहे की या सगळ्या लोकांनी जे काही राजकारण केलं, ते राजकारण करताना त्यांना माहिती आहे की विकासाचा एकही मुद्दा त्यांच्याकडे नाही. GST वर बोलायला तोंड नाही. नोटबंदीमध्ये सपशेल अपयशी ठरलेले आहेत. इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये किती चंदा, म्हणजे आता त्यांनी आमच्या भावांकडे गेले ना, ती गोविंदा, तो गोविंदा आपल्याला लय आवडायचा बाबा, लय आवडायचा. त्याची कॉमेडी बिमेडी आवडायची. गोविंदाचं ते गाणं बिणं आवडायचं, आओ सिका दो तुम्ही अंडे का फंडा बिंडा असलं काहीतरी. आता त्याच्याकडून त्यांना गाणं म्हणून घ्यावं लागेल. आओ सिका दो तुम्हें चंदे का धंधा, ये नहीं प्यारे कोई मामूली धंधा, इसमें छिपा है बीजेपी के सक्सेस का फलसफा, धंधा है गंदा, गंदा है चंदा, चंदे का धंदा, आओ सिका दो तुम्हें चंदे का धंदा. इलेक्ट्रॉल बॉन्डचा ज्यांनी एवढा धंदा केला, एकीकडे आम्हाला सांगितलं की बीफ खाणे म्हणजे कसे धर्माच्या विरुद्ध आहे, पण बीफ विकणाऱ्या कंपन्यांकडून इलेक्ट्रॉल बॉन्डचा धंदा त्यांनी करून घेतला, हे मात्र ते सांगत नाही. जे आपल्याला शहाणपण सांगायला लागले, तुम्हाला जी जंगली रमी पे आओ ना महाराज, ह्या जो ऑनलाईन लॉटरी गेम आहे, या लॉटरी गेमच्या लोकांकडूनही त्यांनी चंदा घेतला. कुणाकडून चंदा घेतला नाही. आणि आपल्याला कळलंच नाही. पैसे आपल्या कष्टाचे चालले ना सगळे. बरोबर, आपल्याला सांगतोय हा टॅक्स भरा, तो टॅक्स भरा, हे करा, ते करा, आणि वरून सांगतायत की हम जब अब सत्ता में आएंगे तो वन नेशन वन इलेक्शन करेंगे. दस्तूर खुद्द भाजपाच्या अर्थमंत्री असणाऱ्या निर्मला सीतारामनचे यजमान प्रभाकर परकलाजी सांगताहेत की आता जर तुम्ही निवडणुका जर भाजपच्या बाजूने कौल दिला तर विसरून जा की 2029 ला निवडणूक होईल. भाजपचे लोक सांगतात, भाजपचे नेते सांगतात की 2029 ला पुन्हा निवडणूक होऊ शकणार नाही, कारण क्लिअर आहे. ते क्लिअर सांगतात वन नेशन वन इलेक्शन. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय की आपल्याकडे जी राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, मार्केट कमिटी, दूध डेअरी, ह्या ज्या काही निवडणुका होत्या, सगळ्या निवडणुका थांबतील. ह्या सगळ्या निवडणुका जातील. फक्त एक हुकुमशहा निवडला जाईल. या देशाचं संविधान वाचवायचं का नाही तुम्ही ठरवायचं राजे हो. म्हणून ही निवडणूक गरजेची आहे. आणि हो, अजून एक महत्वाचं, ते एक नवं कार्ड खेळतायत. निवडणुका हातातून निसटतायत म्हटल्यावर काय कार्ड खेळतायत? हिंदू मुस्लिम वगैरे, त्यांचा नेहमीचा आवडीचा खेळ आहे तो. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. मग भक्तुल्ले सांगतात. भक्तुल्ले म्हणजे लय वाईट कार्यक्रम आहे. सगळा असा मेंदूचा पोलिओ झालेली माणसं आहेत. हे भक्तुल्ले सांगतात, अरे क्यों देने का मतलब. आपण जर विचारलं ना, का रे मोदीला काय करायचं पंतप्रधान, सांग रे कडू एक तर गोष्ट सांग, काय करायचं त्याला पंतप्रधान, तर त्याला सांगते का करायचं म्हणजे देख नहीं रहे हो मुसलमान परेशान हो रहा है. काय का परेशान हो रहा मुसलमान, क्यों मुसलमान परेशान होगा भाई. अरे तुम्ही भक्तुल्य हो, जेव्हा 45 पैशाच्या हिशोबाने मेसेज टाईप करताय तेव्हा तो त्याच्या खून पसीनेची कमाई करतोय. काय त्याचा समजा भाजीपाल्याचा ठेला असेल, काय फळांचा ठेला असेल, एखादी टपरी असेल, स्क्रॅपची गाडी असेल, काही ना काही तो कष्ट करतोय. दिवसभर खून पसीनेचे आपले 1500 रुपये घरी आणतोय, लेकरा बाळांना कष्टाची भाकर खाऊ घालतोय. कशात परेशान झाला तो. नहीं मुसलमान परेशान हो रहा. कैसे परेशान हो रहा रे. ऐसा कुछ है क्या कि गैस सिलेंडर मुसलमान लोगों को 1250 को मिलता और हिंदू को 300 कुछ मिलता है क्या. ऐसी कुछ है क्या रे कि मुसलमान को तुअर की दाल 200 रुपए किलो मिलती और हिंदू को क्या 20 रुपए किलो को मिलती क्या रे. ऐसी कुछ है क्या. हाँ, कि मुसलमान का बच्चा अगर बड़े इंटरनेशनल स्कूल में गया तो उसको फीस 2 लाख रुपए लेते हैं और हिंदू के बच्चों को आओ फोकट में देते हैं. अरे दादा हो, जो भाव मुस्लिमांना बाजारात द्यावा लागतोय तोच भाव हिंदूंना द्यावा लागतोय. ज्या भावामध्ये मुसलमान सिलेंडर खरेदी करतो त्याच भावामध्ये हिंदू सुद्धा सिलेंडर खरेदी करतो. सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे जे भाव आहेत ते हिंदू असेल, मुसलमान असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, प्रत्येकासाठी सारखेच आहेत.
जाती धर्माचं कार्ड ह्या भाजपाचा आवडता खेळ आहे, हे नीट समजून घ्या. आणि जे भाजपचे भक्तुल्य म्हणतात ना, नाही नाही वो देशभक्त है की नहीं, अरे काय सांगता राजे हो. जो लोग मुसलमानों की वतन परस्ती पर शक करते हैं वो जरा समझ ले कि ये भारत के मुसलमान हैं जो दिन में 5 बार इस वतन की मिट्टी को चूमते हैं. त्यामुळे जे लोक अशा गलिच्छ पद्धतीचा प्रचार करतात, विषारी प्रचार करतात, त्या लोकांना हे सांगावं लागेल की दादा, त्यांनी मला विचारलं माझी जात काय, मी म्हणाले 2 हात 2 पाय. तुमच्या आणि माझ्यामध्ये जिसने आपको बनाया है मैं भी उसी की आजमाइश हूं, और जो आपका हश्र होने वाला है वही अंजाम मेरा भी तो है. काय फरक आहे बरं तुमच्या माझ्यामध्ये? माणसंच होत ना आपण सगळी. पण मोदीजींनी हे विष फार बखुबी पसरवायचा प्रयत्न केला आणि ते सांगतात की 400 पार करू. अरे देशात पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 400 किलोचं RDX कसं आलं ते तुम्हाला सांगता येत नाही आणि तुम्ही काय 400च्या आकड्याचं घेऊन बसलाय. दादा हो, काय ही निवडणूक महत्वाची आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, एक खासदार निवडून आणण्यासाठी नाही. मी तुम्हाला अजिबात असं म्हणणार नाही की बाबा तुम्ही ते मोहिते पाटलांना निवडून द्या आणि बघा ते तुतारीवाल्या माणसावरती तुम्ही शिक्का मारायचं काय नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. काय मी सांगितल्यानं तुम्ही ऐकता असं माझा काही विश्वास नाही. आता तुम्ही बी लय भारी माणसं आहात. माझं ठरलंय ना, ठरायला पाहिजे, कारण मी सांगणं म्हणजे तुमच्या मेंदूवर शंका घेणं आहे. मी सांगणं म्हणजे मेंदूवर शंका घेणं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की फायदा कशात आहे, नुकसान कशात आहे. शेवटचा मुद्दा सांगते की का निवडणूक गरजेची आहे. अरे दादा हो, अरे तुमच्या खिशामध्ये 100 रुपये असतील आणि 100 रुपये हरवले, दिवसभर गमत नाही तुम्हाला, दिवसभर करमत नाही. आईला 100 रुपये पडले बरं का, आयला 100 रुपये गेले हो, आयला लय कष्टाचे होते बघ. अरे 2 दिवसापासून मोडले नव्हते का, आयला 100 रुपये गेले. काय नाही हो, काय सकाळपासून चहाला सुद्धा मोडले नाही. घरी जाताना लेकरायला काहीतरी खायला न्यावं म्हणलं, बायकोला भाजीपाला न्यावं म्हणलं, 100 रुपये गेले बघ. आयला पचायचे नाही बघ, लय कष्टाचे पैसे गेले. 100 रुपये गेले तर तुम्ही दिवसभर तळतळ करता. 100 रुपये गेले, तुम्ही विचार करा, ज्यांच्या बाप जाद्यांनी हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करून, जीवाचं रान करून अख्खा पक्ष उभा केला, तो पक्ष जर चोरीला जात असेल तर काय आत्मा म्हणत असेल त्या माणसाचा. 83 वर्षाच्या एका वयोवृद्ध माणसाला तुम्ही जर अशा पद्धतीने या वयामध्ये जर त्याला पायपीट करायला लावत असाल, ज्या वयामध्ये त्या माणसाने सुखाने सगळं काही बघायचं, काय मागितलं बरं, काय तुम्हाला दिलं नव्हतं. अरे जर स्वतःच्याच पोरीला द्यायचं असतं तर स्वतःच्या पोरीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणं काय अवघड होतं काय. जेव्हा RR रावांना केलं तेव्हाच केलं असतं, त्यांनी करायचंच असतं तर जिद्दीनं केलं असतं ना. कितीतरी वेळा संधी होती. अरे स्वतःची पोरगी बाजूला ठेवून तुम्हाला पोटचं लेकरू म्हणून सांभाळलं, तुम्हाला सगळ्या संधी दिल्या आणि तुम्ही त्याच माणसाला अशा या अवस्थेला इतके वाईट आरोप करता, इतक्या वाईट पद्धतीने बोलता. आणि त्यांच्यासोबतचे काही बोलघेवडे येतं, काही बोलघेवडे आणि ते बोलते तो आणि त्यांनी शानपण सांगायचं. राजे हो, निवडणूक यासाठी महत्वाची आहे की गेल्या 5 वर्षात देवेंद्र भाऊंनी ज्या पद्धतीने हा महाराष्ट्र नासवला, या महाराष्ट्राची राजकीय घडी बिघडवून टाकली. 2019ला आमच्या बोटाला चुना लावला का शाई लावली प्रश्न पडावा, इतक्या वाईट पद्धतीने गेली 5 वर्ष राजकारण चालवलं. गेल्या 5 वर्षात कुठलाही TV लावला की त्याच्यावर ना रोजगारावर चर्चा आहे, ना महिला सुरक्षेवर, ना विकासावर, ना कशावर चर्चा. कशावर? ह्याने दिला टोला, त्याने लगावला टोमना, याने मारली कोपरखळी, त्याने केला शाब्दिक हल्ला. अरे आमचं काय ह्याच्यामध्ये, आपल्याला काय मिळालं ह्याच्यामध्ये? अरे त्यांच्याकडे फोन आहे ती दाखवायला लागलेत, असं काही करताय. दादा तुमच्याकडे फोन आहे, नोंद घेतली, चला फोन आहे ना, असं कसं करायला लागलात. राजे हो, ह्या सगळ्यांच्या मध्ये उद्धव साहेबांच्या सोबत ज्या पद्धतीनं, अहो काय हो, ज्यांची ऐपत 200 रुपयाचं लुगडं घ्यायची नव्हती, काय पद्धतीनं त्या माणसांना मोठं केलं. आणि
ज्यांना गल्लीत कोणी ओळखत नव्हतं, त्यांना वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्याची ज्यांची किंमत केली, त्यांनी काय हिंमत दाखवली, तर त्यांनी ईडीच्या रेडच्या नावाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोच्या फ्रेमची किंमत केली. काय म्हणजे ज्यांची किंमत आणि लायकी वाढवली ते बाळासाहेबांच्या फोटोच्या फ्रेमची किंमत करतात. अशा लोकांना जागा दाखवली पाहिजे. अशा लोकांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र गद्दारांना कधीच थारा देत नाही, महाराष्ट्र गद्दारांना धाडतो. आणि म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे की ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे. जिंकेल तर इथे फक्त खुद्दारी. बोला रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. ताकदीनं तुतारी वाजवावी लागेल. तुतारी यासाठी वाजवावी लागेल की जर 84 वर्ष माणसाला, ज्या माणसाला अख्ख्या देशात मान आहे, त्या माणसाची मान खाली घालायची वेळ जर तुम्ही आणत असाल तर हा महाराष्ट्र त्या 84 वर्षाच्या योद्ध्याला अजिबात झुकू देणार नाही. कुणासमोरही मान त्याची वाकू देणार नाही. आणि ज्या उद्धव साहेबांच्या पाठी 40 खंजीर खुपसले, त्या उद्धव साहेबांच्या सोबत आमचे साईनाथ अभंगराव असतील किंवा आमचा इकडे शंकरदादा मेटकरी, मी त्यांच्या घरी मागाशी जाऊन आले. अहो अनवाणी व माणसं 10-10 वर्ष पायात चप्पल न घालता काय कष्ट घेतात ही माणसं. काय वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं आहेत. आणि जोपर्यंत अशी माणसं आहेत ना, ह्यांनी किती बी ईडी लावू द्या, किती बी सीबीआय लावू द्या, ह्यांनी काय किती बी करू दे हल्ला, लय मजबूत महाविकास आघाडीचा किल्ला, लय मजबूत, नाद करायचा नाही. दादा हो, मला खात्री आहे की येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही अत्यंत काळजीने हा निर्णय घ्याल. मला विश्वास आहे की तुम्ही निश्चितपणे ही अन्यायाविरोधातली मशाल, पेटती मशाल हातात घेऊन बळकट हातांनी विजयाची तुतारी वाजवण्यासाठी सज्ज असाल. ती विजयाची तुतारी आपल्याला वाजवायची आहे, फक्त एका माणसाच्या विजयासाठी नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जो काही सत्ता पिपासू लोकांनी गहाण टाकलाय भाजपच्या पायात, तो आमचा स्वाभिमान परत ताठकण्याने उभं करण्यासाठी ही विजयाची तुतारी आपण 7 तारखेला वाजवाल. मला जे काही मांडायचे ते मी मांडले, पण हे बोलताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरीही कुणाला काही जर वाईट वंगाळ वाटलं असेल, काही कुणाला काही दुखावलं गेलं असेल, आता तुमचं काही दुखावत नाही, पण एका दुसरे असतात बिचारे खबरे, मोबाईल घेऊन बसलेले असते. ऐका की दादा काय म्हणली, बापू ऐका की काय म्हणली, ऐका की. आता ह्यांचं बिचारांचं काय लय नसते. लय झालं 30-60 चपटी हाफ बिर्याणी एवढंच असते. आता ते चपटी बिर्याणीसाठी तेवढं तर करावं लागते की तरी, तर त्यांनी करावं, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही. पण तरी बी जर त्यांच्या काय भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणाला बी ह्याच्यातल्या वाईट वाटलं असेल, तर त्या सगळ्या खबरेची, त्यांच्या नेत्या कार्यकर्त्यांची तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यापैकी एकाची बी माफी मागत नाही. मला असंच बोलायचं होतं, मला हेच सांगायचं होतं, ह्याच शब्दात सांगायचं होतं, आणि मी असंच बोलत राहणार आहे. दादा हो, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा जोरात गजर करूया. राम कृष्ण हरी, अरे राम कृष्ण हरी. येस, 7 तारखेला थाटात घराबाहेर पडायचं, कार टोप्या घालायच्या, 1 नंबर कपडे घालायचे, माय मावले झोक्कात 1 नंबर साडी नेसायची, घराबाहेर पडायचं, बूथ पर्यंत जायचं, राईट मध्ये विजयाच्या तुतारीवाल्या माणसाचं बटन दाबायचं आणि बाहेर येऊन त्यांना सांगायचं, ए तुतारी आहे बरं का, तुतारी ताकदीनं सांगूया, विजयाची तुतारी वाजवूया. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.